केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणातील आरोपी सिया गोयलचं कुटुंब आता अडचणीत आलेलं आहे। कारण सिया गोयलचे वडील बीजी गोयल यांचं पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये मसाल्याचं दुकान आहे आणि याच दुकानावर एफडीएने कारवाई केलेली आहे, छापा टाकलेला आहे आणि हे दुकान बंद केलेलं आहे। या दुकानात एफडीएच्या पथकाने कारवाई करत 4 अन्न पदार्थांचे नमुने घेतलेले आहेत, ज्यामध्ये एफडीएला संशय आहे की यामध्ये भेसळ करण्यात आलेली आहे। त्यासोबतच जो परवाना असणं आवश्यक आहे तो परवाना देखील बीजी गोयल यांच्याकडे नसल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे जवळपास हळद पावडर, त्यासोबतच सोया चंक, तीळ असे जवळपास 4 जे काही अन्न पदार्थांचे नमुने घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे भेसळीचा संशय हा आलेला आहे आणि त्यामुळे आता आपण पाहू शकतो हे जे काही मार्केट यार्ड मधलं दुकान आहे ते पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश हे एफडी कडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे निश्चितच तुकाराम मुंडेंकडून मोठा दणका हा बीजी गोयल, सिया गोयलच्या कुटुंबियांना देण्यात आलेला आहे आणि ज्या पद्धतीने या एफडीएच्या पथकाने या ठिकाणी कारवाई केली असता जवळपास 4000 किलोंपेक्षाही जास्त अन्न पदार्थ किंवा जो काही माल आहे तो जप्त केलेला आहे। साधारणतः त्याची किंमत 8 लाखांपेक्षाही जास्त आहे। ही या एफडीएच्या पथकाकडून जप्त करण्यात आलेली आहे। मोठी कारवाई ही बीजी गोयल यांच्या हे दुकानावरती करण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून एफडीए कडून राज्यभरात जी काही कारवाई करण्यात येत आहे त्यातली ही सर्वात महत्त्वाची कारवाई म्हणता येईल, कारण सिया गोयल या संपूर्ण हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याचं पुणे पोलिसांच्या तपासातून समोर आलेलं आहे आणि आता सिया गोयलचे वडील बीजी गोयल हे देखील आता अडचणीत आल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।